नमस्कार मंडळी. आज चपाती भाजी करण्याचा कसलाही मूड नव्हता. मग आज ठरवलं की आपण झटपट पटापट पावभाजी बनवूया. पावभाजीसाठी आपल्याला 2 कांदे लागणार आहेत. ते बारीक चांगले चिरून घ्यायचे. त्यानंतर 2 टोमॅटोही आपण घ्यायचे आहेत. त्याची चांगली पेस्ट करायची आहे आणि आपल्याला लागेल अशी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. त्यानंतर कढई गॅस चालू करून त्याच्यावर कढई ठेवून त्यामध्ये 2 पळी तेल ओतायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये थोडीशी जिरे टाकायची आहे. जिरे चांगली तडतडून द्यायची आहे. जिरे चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेला बारीक कांदा आहे तो त्यामध्ये कढईमध्ये टाकायचा आहे. कांदा चांगला बारीक चिरल्यामुळे तो पटकन स्मॅश व्हायला मदत होते आणि कांदा हा जर भाजत नसेल तर त्यासाठी थोडेसे मीठ टाकायचे. त्यामुळे काय होतं की कांदा हा लगेच भाजण्यास मदत होते. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर आपण शिजवलेली भाजी आहे ते चांगली स्मॅश करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण स्मॅशरचा वापर करू शकतो किंवा रवीचा वापर. तर इथं माझ्याकडे स्मॅशर नसल्यामुळे मी रवीचा वापर केला. यानंतर टमॅटोची प्युरी टाकून कांदा आणि टमॅटोची प्युरी चांगली परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत. त्यानंतर आपण सगळे मसाले ॲड करायचे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि वरून पावभाजी मसाला पण टाकायचा. त्यानंतर आपण ते चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये मिश्रण ओतायचं आहे. मिश्रण ओतल्यानंतर ते सगळ्या बाजूने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. पहा, आपण बघू शकता किती छान ह्याला उकळी आहे. मंद आचेवरती ह्याला उकळी फुटून द्यायची आहे. त्यानंतर पाव शेकून बटर घालून शेकून घ्यायचे आहेत. पहा, आपलं ताट किती छान दिसत आहे. पावभाजी किती सुंदर दिसत आहे. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.